अज्ञानाच्या अंधारात ज्ञानदीप पेटवणारी, दगड चिखल सहन करूनही पुढे चालणारी, स्त्रियांच्या शिक्षणासाठी आयुष्य अर्पण करणारी, अन्यायाविरुद्ध धैर्याने लढणारी, समतेचा नवा मार्ग दाखवणारी, समाजाला जागृतीची दिशा देणारी महान समाजसुधारक म्हणजे सावित्रीबाई फुले. सुप्रभात. येथे उपस्थित माननीय मुख्याध्यापक, आदरणीय शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, माझे नाव विशाखा सचिन खरात. मी इयत्ता 7वी अ मध्ये शिकत आहे. आज मी एक महान समाजसुधारक आणि भारतातील पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्याविषयी काही माहिती सांगणार आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 साली नायगाव येथे झाला. त्या काळात मुलींना शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती आणि समाजात अनेक अमानवी प्रथा होत्या. पण सावित्रीबाई फुले यांनी त्या अन्यायाला धैर्याने सामना केला. त्यांचे पती ज्योतिराव फुले यांनी त्यांना शिकवले. त्या दोघांनी 1848 साली पुणे येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, जो त्या काळातील फार मोठा क्रांतिकारक निर्णय होता. सावित्रीबाई फुले शाळेत जात असताना काही लोक त्यांच्यावर दगड, चिखल, शेण फेकत असत, पण त्या कधीही थांबल्या नाही. त्यांनी विधवा स्त्रियांना आश्रय दिला, अनाथ मुलांची काळजी घेतली आणि समाजासाठी अनेक महान कार्य केली. 1897 साली पुण्यात प्लेगची साथ पसरली, तेव्हा त्या आजारी लोकांच्या सेवा करत होत्या. एका आजारी मुलाला मदत करताना त्यांना संसर्ग झाला आणि त्या 10 मार्च 1897 साली त्यांचे निधन झाले. मित्रांनो, सावित्रीबाई फुले यांनी अंधारलेल्या समाजाला शिक्षणाची ज्योत पेटवली. आज आपण शिकत आहोत, पुढे जात आहोत, त्यामागे यांचे खूप मोठे संघर्ष आहे. शेवटी त्यांच्या विचाराने माझे भाषण संपवते. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तांविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. धन्यवाद.